माते तुझे ध्यान आम्हा सुराभू, तुझे नाम अमुते मुखासे येवो, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. कृष्णानंद स्वामी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सद्गुरूंनी अनुमती दिली. त्यानुसार सुयोग्य मुहूर्त काढून प्रथम श्यामबाळाचा व्रतबंध सोहळा संपन्न झाला. घरगुती म्हणता म्हणता सर्व भक्त परिवाराच्या सहभागाने श्री रेणुका मातेच्या प्रांगणात हा सोहळा अत्यंत आनंदात पार पडला. सोहळा होताच हरी महाराज चिंतन करत जगदंबेच्या समोर बसले. सद्गुरूंनी स्वामींच्या संन्यास दीक्षेला देखील अनुमती दिली होती, परंतु हरी महाराज मागील आठवणीत गुंतले. दुरूनच दादांकडे पाहत होते. त्यांच्या मनात विचार घोळू लागले. कशी काळी सावळी मूर्ती, उंच आणि सडपातळ बांधा, कडकडीत आचरण करणारी वृत्ती, सर्व भक्तांना सांभाळून घेण्याची प्रचंड इच्छा. कसे घडले असेल हे दादांचे व्यक्तिमत्व? आई जगदंबेची सेवा कशी करायची हे दादांनी शिकवलं. ध्यान कसं करायचं हे दादांनी करून दाखवलं. अनुष्ठान कसं असावं हे दादांनीच सांगितलं. संसार कसा पार करायचा हे दाखवण्यासाठीच जणू दादा संन्यास घेण्याचा विचार करत आहेत. वास्तविक त्यांच्यासारख्या महान तपस्व्याला संन्यास न घेताही सर्व साध्यच आहे. त्यांची ज्ञानाची बैठक काय सांगावी. सर्व ग्रंथ ससंदर्भ अभ्यासलेले, याज्ञिकी देखील उत्तम जाणतात. वैराग्य तर पदोपदी दिसते. मी नाही, मला नाही, माझे नाही हा जणू त्यांचा जगण्याचा मंत्र. सतत सात्विक प्रवृत्ती कशी राखायची याचा जणू परिपाठ आपल्याला दादांनी घालून दिला. यापेक्षा मोक्ष तो वेगळा कोणता? योग वसिष्ठ सांगते, न मोक्षो नभसः पृष्ठे न पातालः न भूतले मोक्षो हि चेतो विमलम सम्यक ज्ञान विबोधित. सम्यक अर्थात सुयोग्य ज्ञानाने चेतवलेली, सातत्याने सात्विक असलेली विमल बुद्धी म्हणजेच मोक्ष. ही तर दादांची कायमची स्थिती. त्यांचा मोक्षाचा दाखला म्हणजे सर्व घटना जणू साक्षीभूत असल्याप्रमाणे पाहणे. हा त्यांचा मोक्ष जणू मुक्तीच्या दिशेने सामान्य जीवाने कसे जगावे, कसे जावे याचा एक मार्गच वाटतो. त्यांचे डोकरस कुटुंबातून जोशी कुटुंबात दत्तक येणे हे जणू भगवतीच्या पूर्वनियोजनाप्रमाणे वाटते. त्यांनी आल्यावर नाशिकला उत्तम विद्या ग्रहण करणे, श्रीमद भागवत आदी ग्रंथांचे निरूपण करणे, भक्त आणि अडचणीतील जीवांना आयुर्वेदातील आरोग्याचे उपचार देणे किंवा मंत्रतंत्र याचे उपाय देऊन कष्टमुक्त करणे, संसारातील जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडणे, अस्मादिकांनी साधनारत राहावे म्हणून प्रपंच सांभाळणे हे केवळ अवतारी कार्यच. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जी साधना करत आहोत ती त्यांच्या स्थितीला आपणाला घेऊन जाणारी आहे. त्यांच्या या चतुर्थ आश्रम ग्रहण करण्याच्या प्रसंगाला आपण चरणावर मस्तक ठेवून जे तुम्ही करून दाखवले ते आमच्याकडून होईल असा आशीर्वाद द्या असे मागावे, एवढेच. पुढे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे कृष्णानंद स्वामींना कुटीचक संन्यास ग्रहण करण्याचा सर्व विधी आरंभला. घनपाठी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हा सर्व विधी सुरू होता. यथोचित संकल्प करण्यात आला. या संकल्पात पुढे पाळण्याच्या नियमांचे उच्चारण करण्यात आले.
त्यानुसार शिखा ठेवून स्वामींचे क्षौर करण्यात आले. गायत्री मंत्राचा अधिकार अजूनही त्यांना असणार होता. त्यांना तिथेच समोर कुटी बांधून राहायचे होते. केवळ घरीच भिक्षा मागून राहायचे होते. स्वतः पत्नी आणि अग्नी यांचा त्याग करणे अपेक्षित होते. त्यांची तत्वतः असलेली स्थिती आता या सर्व संस्कारातून व्यवहारात प्रगट होणार होती. क्षौर झाल्यावर स्वामींचे मुखावर तेज आणि एक प्रकारचे वलय झळकत होते. अत्यंत तेजस्वी मुद्रा दिसत होती. संपूर्ण देहावर काशाय वस्त्र परिधान केलेले, डोक्यावरून ते वस्त्र घेतलेल्या स्थितीत भाळी भस्म, गळ्यात रुद्राक्ष माळा, अगदी सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामींचे रूप भासत होते. सर्वांनी विधी पूर्ण झाल्यावर स्वामींना वंदन केले. हरी महाराजांनी सांगितले, स्वामींचे आता नामकरण परमपूजनीय 108 ब्रह्मीभूत कृष्णानंद सरस्वती स्वामी. नामस्मरण सुरू होते. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब. स्वामींच्या त्या स्थितीला पाहून हरी महाराजांनी उत्स्फूर्तपणे गायन सुरू केले. संन्यासाची परंपरा ही आता साधली, संन्यासाची परंपरा ही आता साधली. तिन्ही आश्रम पूर्ण करोनी काया अर्पियली, तिन्ही आश्रम पूर्ण करोनी काया अर्पियली. संन्यासाची परंपरा ही आता साधली, संन्यासाची परंपरा ही आता साधली. कृष्णानंद ब्रह्मानंद आनंदी आनंद, कृष्णानंद ब्रह्मानंद आनंदी आनंद. ह्यांचे स्वरूप नयनी पाहता भरला पूर्णानंद, ह्यांचे स्वरूप नयनी पाहता भरला पूर्णानंद. संन्यासाची परंपरा ही आता साधली. बाह्य स्वरूपा लक्षण देता पाहावा अंतरंग, बाह्य स्वरूपा लक्षण देता पाहावा अंतरंग. सर्वानुभवी हाची पुतळा भक्ती प्रेम रंग, सर्वानुभवी हाची पुतळा भक्ती प्रेम रंग. संन्यासाची परंपरा ही आता साधली. कृष्ण तनय हरी हाची अर्पी सर्व रंग, कृष्ण तनय हरी हाची अर्पी सर्व रंग. निघुनी गेले सर्व तरंग तिसे आत्मरंग, निघुनी गेले सर्व तरंग तिसे आत्मरंग. संन्यासाची परंपरा ही आता साधली, संन्यासाची परंपरा ही आता साधली. तिन्ही आश्रम पूर्ण करोनी काया अर्पियली, तिन्ही आश्रम पूर्ण करोनी काया अर्पियली. काया अर्पियली, काया अर्पियली. संन्यासाची परंपरा ही आता साधली, संन्यासाची परंपरा, संन्यासाची परंपरा, संन्यासाची परंपरा ही आता साधली. अशा उत्तम संन्यास दीक्षेच्या सोहळ्यानंतर पुढे काय घटनाक्रम होता? हरी महाराज आणि रमाबाई यांची पुढे कोणती साधना आरंभली हे सर्व जाणूयात पुढील कथाभागात. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.